नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांची चॅनलवर स्वागत आहे. आज आपण एका अनोख्या आणि प्रेरणादायक आर्थिक विषयावर चर्चा करणार आहोत, ज्यामुळे तुमच्या आयुष्यात नक्कीच आर्थिक सकारात्मक बदल घडू शकतात. सुरुवात करूया आजच्या महत्त्वाच्या विषयाला. मित्रांनो, तुमच्या मेहनतीने कमावलेल्या पैशावर हल्ला कोण करतंय हे तुम्हाला कधी जाणवलं आहे का? शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंडमध्ये तुमच्या गुंतवणुकीचं भवितव्य ठरवत असताना काही फंड मॅनेजर आणि स्टॉक ब्रोकर्स त्यांच्या काळ्या बाजूसाठी कसे काम करतात हे जाणून घेणं खूपच महत्त्वाचं आहे. स्टॉक मार्केटचा सल्ला तुमच्या फायद्यासाठी आहे की त्यांच्या फायद्यासाठी, हाच प्रश्न आज आपण उलगडणार आहोत. ग्रंथ शेअर मार्केटमध्ये नुकसान कसे टाळावे आणि श्रीमंत कसे व्हावे मधील संदर्भासह तुमच्याच पैशावर हा छुपा हल्ला कसा होतो, म्युच्युअल फंड्स आणि शेअर्समधील बारीक सारीक तपशील कसा समजून घ्यायचा आणि चोख सल्लागार कसा ओळखायचा यावर आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. मित्रांनो, या व्हिडिओतील महत्त्वाचे मुद्दे, तुमच्या मनातील महत्त्वाचे प्रश्न कोणते असतील ज्याची उत्तरं तुम्हाला या एकाच व्हिडिओत मिळणार आहेत. जसे की तुम्ही शेअर मार्केटमध्ये किंवा म्युच्युअल फंड्समध्ये गुंतवणूक करताना कधी विचार केला आहे का की सल्लागाराचा खरा हेतू काय आहे? मित्रांनो, तुम्हाला सल्ला देणारा हा कोणी काही पुण्यकर्म किंवा तुमचं भलं करण्यासाठीच ते करेल असं नाही, तर त्या सल्ल्यामागे त्याचा खरा हेतू काय आहे हे तुम्ही कधी ओळखलं आहे का? फंड मॅनेजर किंवा स्टॉक ब्रोकर तुमच्यासाठी काम करतात की त्यांच्या स्वतःच्या कमिशनसाठी काम करतात? परंतु ते किती कमिशनसाठी काम करतात हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. म्युच्युअल फंड्स आणि शेअर्सची रचना, मर्यादा आणि फायदे तोटे तुम्हाला खऱ्या अर्थाने समजले आहेत का? मित्रांनो, तुम्हाला तुमच्या पोर्टफोलिओचा ॲनालिसिस करता येतो का? तुम्ही म्युच्युअल फंड घ्या, SIP घ्या किंवा तुम्ही शेअर्स घ्या, तुम्हाला त्यामागे खरंच तुमचा फायदा आहे की ब्रोकरचा आहे की फंड मॅनेजरचा हे कधी तुमच्या लक्षात आलं का? तुम्हाला माहिती आहे का की ब्रोकर्सचे 2 प्रकार आहेत, कमिशन घेणारे सल्लागार आणि फी घेणारे सल्लागार. कोणावर विश्वास ठेवावा? तुम्ही स्वतःचा पोर्टफोलिओ परफॉर्मन्स तपासून पाहता काय की फक्त सल्लागाराच्या सल्ल्यावर, त्याच्या गोड गोड बोलण्यावर, त्याच्या देखाव्यावर अवलंबून राहता? मायक्रो कॅप आणि स्मॉल कॅप कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्याआधी त्यांचे जोखमीचे स्तर तुम्ही समजून घेतले आहेत का? तुम्हीच तुमचे सल्लागार व्हा, या विचाराची अंमलबजावणी तुम्ही कशी करायची आहे? शेअर मार्केटमधील काळी बाजू ओळखण्यासाठी तुम्हाला कोणते ज्ञान आवश्यक आहे? भारतातील ICICI, HDFC, ॲक्सिस बँक यासारख्या बँकांमधील गुंतवणूक तुम्हाला कशी वाटते? ही तुमची स्वतःची निवड आहे की सल्लागाराचा प्रभाव आहे? शेअर मार्केटमध्ये नुकसान टाळण्यासाठी आणि श्रीमंत होण्यासाठी कोणत्या गोष्टीवर लक्ष केंद्रित केले पाहिजे? मित्रांनो, हे सर्व महत्त्वाचे मुद्दे, याचे उत्तर तुम्हाला या व्हिडिओत मिळतील. आपण जर चॅनलवर नवीन असाल आणि जर आपण मागील व्हिडिओ पाहिले नसतील तर ते जरूर पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सुरुवात करूया आजच्या महत्त्वाच्या विषयाला. म्युच्युअल फंड की शेअर्स हा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. माझ्या एका ग्राहकाचं मत तुम्हाला सांगतो. भारतात सध्या जोरात असलेल्या म्युच्युअल फंडपेक्षा तुमचा पोर्टफोलिओ नक्कीच उजवा आहे. तुम्ही स्वतःच एखादा म्युच्युअल फंड का सुरू करत नाही किंवा एखाद्या म्युच्युअल फंड कंपनीचे मनी मॅनेजर का होत नाही, असा प्रश्न लेखक जे आहेत या पुस्तकाचे, त्यांना एका ग्राहकाने विचारला. माझं ज्ञान आणि कोणत्याही मनी मॅनेजरचं ज्ञान हे सारखं आहे असं लेखक नमूद करतात. म्युच्युअल फंडची रचना अशी असते की ज्यामधून जोखीम आणि परतावा यांचा योग्य तो मेळ साधला जातो. व्यक्तिगत पातळीवर गुंतवणूक करताना मी मायक्रो कॅप किंवा स्मॉल कॅप कंपनीत करू शकतो, तसा धोका म्युच्युअल फंड्स पत्करू शकत नाहीत. मी स्टॉक दीर्घकाळ न विकता ठेवू शकतो. म्युच्युअल फंड्स ते काम करू शकत
नाहीत, भविष्यकाळात मोठा परतावा देऊ शकेल अशा एखाद्या कंपनीत मला वाटलं तर मी माझ्या एकूण गुंतवणुकीपैकी 25% पैसे गुंतवू शकतो. मात्र म्युच्युअल फंड्सना ते शक्य नाही. त्यामुळेच मी माझा पोर्टफोलिओ एकीकडे तयार केला आणि दुसरीकडे म्युच्युअल फंड्सचा. दुसरीकडे केला तर माझे शेअर्स वरचढ ठरतील. फंड मॅनेजरना अनेक मर्यादा असतात. ऑगस्ट 2013 पासून बँकिंग क्षेत्रात मोठी आर्थिक पडझड झाली. रुपयाचं अवमूल्यन झालं. रोखीच्या व्यवहारांवर मर्यादा आल्या. ह्या आणि इतर घटकांमुळे शेअर मार्केटवर मोठा परिणाम होऊन किमती धडाधड कोसळल्या. कंपनीचा मूळ आर्थिक ढाचा बळकट असेल तर अशा कंपनीचे अशा पडलेल्या मार्केटमधून नक्की आपण शेअर्स घेतले पाहिजे. ती सुसंधी समजावी. ICICI, HDFC आणि ॲक्सिस या बँकांच्या शेअर्सचे भाव तेव्हा खूपच पडलेले होते. त्यावेळी माझ्या एका म्युच्युअल फंड मॅनेजर मित्राशी मी बोललो. तो म्हणाला, ही खरं तर चांगली संधी नक्कीच आहे, पण आम्हाला बँकांचे शेअर्स नकोत. मला नवल वाटलं. पुढे तो म्हणाला, मी तिथे नोकरी करतो. समजा आम्ही या बँकांचे शेअर्स घेतले आणि पुढेही किमती कोसळत राहिल्या तर आमच्या स्पर्धक म्युच्युअल फंडपेक्षा आमचा भाव कमी होईल. त्याची शिक्षा म्हणून माझी नोकरी जाऊ शकते. लाटेबरोबर वाहत जाणं चांगलं. आपल्याबरोबर खूप जण असतात. जगलो वाचलो, जे काही होईल ते सगळ्यांचं होईल. उगीच एकट्यावर ठपका नको. तुम्ही प्रवाहाविरुद्ध पोहण्याचा निर्णय घेतला आणि चुकलात तर सगळं खापर तुमच्या माथ्यावर फुटेल. यामुळे म्युच्युअल फंड्स नेहमी सरासरी परतावा देतात. मित्रांनो, महत्त्वाचा मुद्दा आहे. यामुळे म्युच्युअल फंड्स नेहमी सरासरी परतावा देतात. इंडेक्सच्या जवळपास राहिलं की पुरे. त्यांची रचनाच अशा प्रकारची असते की बाहेर खरेदीची मोठी संधी आहे. सगळेजण त्यावर तुटून पडलेत तरी हे खरेदी करू शकत नाहीत. मी स्वतः जर म्युच्युअल फंड्स काम करत असेल तर मीही असाच विचार करून निर्णय घेईन. सावधपणाने पावले टाकून आपली नोकरी वाचवायची हे काम आहे फंड्स मॅनेजरचे. व्यक्तिगत पातळीवरील हा विचार उपयोगी आहे. समजा सन फार्माचे शेअर्स विक्रीला आहेत. सगळ्या माध्यमातून विकत घ्या असं ओरडून सांगताहेत. इतकी मोठी कंपनी जिची घोडदौड बाजारात वेगाने सुरू आहे. तुम्ही फंड मॅनेजर आहात तर तुम्ही डोळे मिटून पुढे जाल. जर तिची कामगिरी अपेक्षेपेक्षा कमी झाली तर बऱ्याच म्युच्युअल फंडची कामगिरीसुद्धा खालावून जाईल. इंडेक्ससुद्धा उतरेल. पण हेच दुसऱ्या एखाद्या कमी भांडवल असलेल्या कंपनीच्या बाबतीत घडलं तर फंड मॅनेजर म्हणून तुम्ही पटकन पुढे जाणार नाही. कारण अशा छोट्या कंपनीची कामगिरी खालवली तर तुमची नोकरी जाईल. इक्विटी म्युच्युअल फंड्सचा तुम्ही अभ्यास केलात तर काही गोष्टी तुमच्या लक्षात येतील. मोठी भांडवली गुंतवणूक असलेल्या म्हणजेच लार्ज कॅप कंपन्यांचे स्टॉक त्यांनी घेतलेले असतात. मित्रांनो, इथे माझा एक प्रश्न आहे. तुम्ही जिथे म्युच्युअल फंड काढता, SIP काढता, जे काही स्वतः काढता किंवा इतर कोणी काढते, तर तुम्ही तुमच्या पोर्टफोलिओचा कधी विचार केला आहे का? त्या म्युच्युअल फंडच्यात कोणत्या प्रकारच्या कंपन्या आहेत? त्यांचा सरासरी परतावा काय आहे? तुमच्या म्युच्युअल फंडचा जो परतावा असतो तो बाकीच्या स्टॉकच्या तुलनेत कशा प्रकारचा आहे? तुम्ही याचा विचार केला काय? उदाहरणार्थ HDFC, रिलायन्स, ICICI, TCS अशा नियामक तरतुदींमुळे इक्विटी म्युच्युअल फंड्सना आपला हिस्सा जाहीर करावाच लागतो. त्यामुळे ही माहिती सार्वजनिकरित्या सहजच उपलब्ध असते. तुम्ही ती तपासून पाहू शकता. जर तुमचे याबद्दल काही प्रश्न असतील तर मित्रांनो, म्युच्युअल फंडचा कोणत्याही प्रकारचा ॲनालिसिस तो तुम्हाला आम्ही करून देऊ शकतो. आणखी एक म्हणजे मायक्रो कॅप आणि स्मॉल कॅप कंपन्यांचा वाटा शेअर मार्केटमध्ये मोठा असला आणि त्यांचे भाव सतत चढे असले तरीसुद्धा म्युच्युअल फंड्स हे मायक्रो कॅप आणि स्मॉल कॅप कंपन्यांमध्ये गुंतवणूक करू शकत नाहीत. साधारण 2012च्या सुमारास मी अजंठा फार्मामध्ये पैसे गुंतवले.
तेव्हा तिचं बाजार भांडवल 700 कोटी रुपये होतं. तरीसुद्धा कोणत्याही म्युच्युअल फंडने तिच्यात गुंतवणूक केली नव्हती. फंड मॅनेजर्सना आगामी काळात कंपनीचा आलेख उंचावेल याची खात्री असूनसुद्धा ते पुढे येत नव्हते. पुढच्या 2 वर्षात या कंपनीने चक्क 8 पट परतावा दिला. तिचं बाजार भांडवल 6000 कोटींच्या जवळपास गेलं. बाजारातली किंमत वाढली. त्यानंतर म्युच्युअल फंड्स त्यात गुंतवणूक करण्यासाठी पुढे सरसावले. कॅप्लिन पॉइंट लॅबची कथा काही यापेक्षा निराळी नाही. या उज्ज्वल भविष्य समोर दिसत असलेल्या मायक्रो कॅप कंपनीत मी 2014 साली गुंतवणूक केली. तेव्हा तिच्या शेअरचा भाव 100 ते 140 रुपयाच्या आसपास होता. बाजार भांडवल 200 कोटी रुपये असूनसुद्धा एकही म्युच्युअल फंड इकडे वळत नव्हता. 1 वर्षात कंपनीने 8 पट परतावा दिला. आगामी काही वर्षात या कंपनीवर म्युच्युअल फंड्सच्या उड्या पडतील हे मी खात्रीने सांगू शकतो, असे लेखक म्हणतात. एकूण काय तर एखादा स्वतःच्या मनाने निर्णय घेणारा, फसव्या जाहिराती आणि दावे यांच्या आहारी न जाणारा अभ्यासू विश्वासू सल्लागार मिळाला तर एकदम स्टॉकमध्ये गुंतवणूक केलीत तरीसुद्धा चालेल. जर पुरेसा वेळ देऊन अभ्यास करण्याची तुमची तयारी असेल, स्टॉक मार्केटबद्दल प्रीती असेल तर म्युच्युअल फंड्सकडे अजिबात बघू नका. तुमचा पैसा कसा वापरायचा हे तुम्ही स्वतः ठरवा. मित्रांनो, यासाठी तुम्हाला कोणतं कौशल्य आलं पाहिजे तर तुम्हाला यासाठी स्टॉक ॲनालिसिस आला पाहिजे, स्टॉक कंपॅरिझन आलं पाहिजे आणि म्युच्युअल फंडचं सुद्धा ॲनालिसिस करता आलं पाहिजे. मित्रांनो, यासाठीच आम्ही आमच्या शेअर मार्केटच्या कोर्सशी संबंधित 3 प्रकारचे कोर्स तुम्हाला सांगितलेले आहे, ज्याचा व्हिडिओ यापूर्वी मी पोस्ट केलेला आहे. तो तुम्ही पाहिला नसेल तर जरूर पहा. त्यामध्ये बेसिक कोर्स फ्री आहे आणि जो नंतरचा कोर्स आहे त्याच्यामध्ये इक्विटी संबंधित सर्व प्रकारचा ॲनालिसिस आणि दुसरा आहे ऑप्शन मास्टर कोर्स. त्यामध्ये ऑप्शन ट्रेडिंगशी संबंधित सर्व प्रकारचा ॲनालिसिस या प्रकारचे हे कोर्स डिझाईन केले आहेत. आपल्याला सगळे फोन नंबर वगैरे त्या व्हिडिओत दिलेले आहेत, ते तुम्ही नक्कीच पहा आणि संपर्क करा. तर मित्रांनो, विचारपूर्वक निर्णय घ्या. सल्लागार मुळीच शोधू नका. जेव्हा पैसे आहे पण वेळ नाही, चांगला सल्ला देणारं कोणी नाही, अशी स्थिती असेल तेव्हा म्युच्युअल फंडचा विचार नक्की करा, परंतु त्याचासुद्धा ॲनालिसिस तुम्हाला आला पाहिजे. पैसे आहेत पण वेळ नाही, शोध घेऊनही योग्य स्वतंत्र सल्लागार मिळत नाही आणि गुंतवणूक करायची खूपच इच्छा आहे. अशाच वेळी म्युच्युअल फंड हाच सर्वोत्तम उपाय आहे. तुम्हाला त्यात जास्त काही करायचं काम नाही, परंतु परतावा हा सरासरी मिळेल. आता पाहूया स्टॉक ब्रोकरची काळी बाजू म्हणजे नेमकं काय आहे. ब्रोकरवर सर्वस्वी अवलंबून राहणं योग्य आहे का? येत्या 3 ते 4 वर्षात तुम्हाला 100 ते 200% जवळपास परतावा मिळू शकेल. 2 वर्षे तर वाट बघायचीच. मग हवं तर आपण हा स्टॉक विकण्याचा विचार करूयात. असा सल्ला देणारा ब्रोकर तुम्हाला भेटला आहे का? तो अजिबात भेटणार नाही. जर ब्रोकर्सने असा सल्ला द्यायला सुरुवात केली तर त्यांची दुकानं बंद पडतील. तुम्ही श्रीमंत व्हाल पण ब्रोकरचं नुकसान होईल. ब्रोकरेज हाऊसेस 10 ते 30% परताव्याची हमी देतात. त्यासाठी वारंवार स्टॉकची खरेदी विक्री करण्यास भाग पडतात. त्यातून स्वतःचे खिसे भरतात. म्हणजेच याचा अर्थ तुम्हाला इंट्राडे ट्रेडिंग किंवा ऑप्शन ट्रेडिंगमध्ये तुम्हाला गुंतवतात. तुम्ही नेमकं काय करायचं पाहिजे किंवा काय करायला पाहिजे तर चोख सल्ला देणारा, अशी ख्याती असलेला ब्रोकर शोधायचा. ब्रोकर्सचे 2 प्रकार असतात. कमिशन घेणारे सल्लागार, आपल्या दर खरेदी विक्री व्यवहारामागे यांना कमिशन मिळतं. आणि दुसरे फी घेणारे सल्लागार, याला विशिष्ट फी द्यायची असते. ग्राहकाच्या पोर्टफोलिओ परफॉर्मन्सवर याची फी आधारित असते. पहिल्या प्रकारातले सल्लागार सल्ला देण्याची वेगळी फी घेत नाहीत. आपल्या दर व्यवहाराचे जे कमिशन मिळतं ते त्यांचं उत्पन्न असतं. फुकटचा सल्ला घेण्यापेक्षा फी घेणारा सल्लागार शोधावा या मताचा मी आहे. त्यांचा सल्ला उपयोगाचा ठरला
तरच त्यांना फी मिळते, तरच त्यांचा व्यवसाय वाढतो. तुमचा पोर्टफोलिओ वाढला तर त्यांचा फायदा असतो. जेव्हा तुम्हाला स्वतःला इकडे लक्ष देणं अजिबात शक्य नसतं तेव्हा फी देऊन सल्लागार नेमणं हा उत्तम पर्याय असतो. रोज 2-3 तास देऊन 4 ते 5 वर्षे शिकण्याची तयारी असेल तर तुम्हीच तुमचे सल्लागार होऊ शकता. मित्रांनो, यासाठीच आपण स्वतः नॉलेज घेणं आवश्यक आहे. मित्रांनो, या पुढील व्हिडिओमध्ये आपण शेअर मार्केटमध्ये 3 प्रकारे कसा आपण स्टडी करू शकतो आणि स्वतःचे सल्लागार स्वतःच बनू शकतो हा भाग तुम्ही पाहायला अजिबात विसरू नका. तुमच्या मेहनतीने कमावलेल्या पैशावर हल्ला होऊ नये यासाठी सतर्क राहणे तुमच्या हातात आहे. स्टॉक मार्केटमधील फंड मॅनेजर आणि स्टॉक ब्रोकर्स यांची काळी बाजू आपण उलगडली आहे, पण खरा बदल तुमच्या निर्णयांमधून होईल. सल्लागार कधी उपयोगी ठरतो आणि कधी तुमच्या पैशावर छुपा हल्ला करतो हे जाणून घ्या. जागरूक व्हा, तुम्हीच तुमचे सल्लागार व्हा. हे शिकवण पाळा आणि आपल्या गुंतवणुकीवर नियंत्रण ठेवा. शेअर मार्केटमध्ये यशस्वी होण्यासाठी योग्य ज्ञान, योग्य निर्णय आणि योग्य धोरणं आवश्यक आहेत. या प्रवासात सावध राहा आणि स्वतःच्या आर्थिक भविष्यासाठी शहाणपणाने पावलं उचला. कारण जे चमकते ते सर्वच सोने नसते. म्हणून अनुभवी गुरूकडूनच ज्ञान घ्या. आजच तुमच्या आर्थिक यशाचा पाया भरा आणि तुमचं भविष्य अधिक मजबूत करा. तर मित्रांनो, जर आपल्याला शेअर मार्केट संबंधित नॉलेज योग्य प्रकारे घ्यायचं असेल तर संपर्क जरूर करा. मित्रांनो, आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. कृपया लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या मित्रांसोबतही हा व्हिडिओ शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत या शिक्षणाच्या प्रवासात सामील व्हा. पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या आगळ्या वेगळ्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.